मणिपूर हे राज्य नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेलं राज्य आहे। तिथल्या आदिवासींनी एकेकाळी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं, पण सध्या हेच मणिपूर जातीय तणावात होरपळून निघतंय। मणिपूरमधील या परिस्थितीला शेजारील राष्ट्रांची फूस असल्याचा आरोप जयवंत कोंडविलकर यांनी केला। कोल्हापुरातील वी.स. खांडेकर व्याख्यानमालेत ते बोलत होते। करवीनगर वाचन मंदिरच्या वतीनं वी.स. खांडेकर व्याख्यानमाला आयोजित केली आहे। या व्याख्यानमालेत धुमसते मणिपूर या विषयावर जयवंत कोंडविलकर यांनी मांडणी केली। नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं आणि निसर्ग साधन संपत्तीनं समृद्ध असलेलं मणिपूर हे राज्य आहे। इथल्या आदिवासींनी एकेकाळी ब्रिटिशांना जोरदार विरोध केला। आरक्षण आणि जमिनीच्या हक्कावरून मणिपूरमधला संघर्ष सुरू आहे। त्यातून मणिपूर अक्षरशः होरपळत आहे। मणिपूर राज्यात 47 अतिरेकी संघटना सक्रिय असून त्यांना शेजारील राष्ट्रांची फूस आणि रसद पुरवली जाते। अशा परिस्थितीत मणिपूर शांत करण्यासाठी सीमावर्ती भागात देशभक्त नागरिकांची फळी उभी करणं आवश्यक आहे। देशभरातील नागरिकांनी मणिपूरच्या विकासासाठी योगदान देण्याची गरज आहे, असं जयवंत कोंडविलकर यांनी नमूद केलं। यावेळी डॉक्टर श्रीकृष्ण साळोखे, उदय सांगवडेकर, केदार मुनीश्वर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।